66 पैकी जर 20 माणसं जर अमराठी असतील किंवा मला असं वाटतं मुंबईचा महापौर मराठी तुम्ही बसवणार कसा? मुंबईला हात घालण्याचा यांचा पहिला मराठी माणसाने एकवटलं पाहिजे आणि ठाकरे बंधूंच्या पाठीशी खंबीर उभे राहिले पाहिजे. भारतीय जनता पक्षाची यादी माझ्याकडे 66 उमेदवार त्यांनी आज जाहीर केले. त्यातले 20 उमेदवार हे अमराठी आहेत. प्रभाग वॉर्ड क्रमांक 13 राणी त्रिवेदी, वॉर्ड क्रमांक 15 जीना शहा, वॉर्ड क्रमांक 23 शिवकुमार जहा, वॉर्ड क्रमांक 14 स्वाती जयस्वाल, मनीष यादव, सिद्धार्थ शर्मा, विनोद मिश्रा, रेजिंदर सिंग, रोहन राठोड, सुधा सिंह, अनिश भगवानी, ममता यादव, हेदल गाला, नील सोमैया, चंदन शर्मा, आशा, साक्षी कनोजिया, रवी राजा, काय अशीच बच्चू वगैरे अशी काही नावं, आकाश पुरोहित. मला असं वाटतं 66 पैकी जर 20 माणसं जर अमराठी असतील किंवा परप्रांतीय असतील तर मला असं वाटतं मुंबईचा महापौर मराठी तुम्ही बसवणार कसा? कारण ही पहिली यादी आहे, अजून दुसरी यादी येईल, मग आणखी याद्या येतील. शिवसेना शिंदे गटही परप्रांतीयांना त्यांच्या यादीत स्थान देईल. म्हणजे अर्धी जर माणसं ही जर अमराठी असतील तर हा मुंबईला हात घालण्याचा यांचा पहिला डाव आहे. जर एखादा ठराव मुंबई महानगरपालिकेमध्ये होतो त्यावेळेला ही मराठी माणसांसोबत उभी राहणार आहेत की ही माणसं? तर नाही राहणार आहेत. त्यावेळेला मराठी माणसासोबत मुंबई मराठी माणसासोबत राहावी, महाराष्ट्रात राहावी, त्यासाठी मराठी नगरसेवकांची गरज आहे आम्हाला. सर्व मराठी माणसांनी एकवटलं पाहिजे आणि ठाकरे बंधूंच्या पाठीशी खंबीर उभे राहिले पाहिजे.